ऍक्शन. आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही रायगडच्या दिशेने आता निघालेलो आहे. गडावर कूच करतो. त्या पिकनिकसाठी आम्ही खूप उत्साहित आहोत. फर्स्ट टाइम आहे आमचं आम्ही तुम्हाला आणि तिथला ground देखील आम्हाला दाखवू. खूप खूप थँक्स अजय सरांचे, कोमल मॅमचे, की ते आम्हाला नेत आहेत. बघूया पुढे व्हिडिओमध्ये कळत कसं काय. अजून तर आम्ही भोसरीतच आहे. आता तिथं गेल्यावर कळल काय काय. आम्ही तुम्हाला रायगडवरील प्रत्येक मोमेंट दाखवू आमच्या व्हिडिओद्वारे. सबस्क्राईब पण Like करा, शेअर करा, नुसतं बघू नका subscribe करा व्हिडिओ. आमच्या चॅनलला. करा करा फक्त करणार बघून माहिती. नाव ठेवू नका. नाही, नाही, करणार करणार करणार. ठीक आहे. प्रेक्षक चांगले आहेत. तामिनी घाटामध्ये म्हणजे त्याला तामिनी नाव असं पडलं की दोघी बहिणी होत्या, दामिनी आणि तामिनी. काय दामिनी आणि तामिनी रे. तर जाता जाता त्यावेळेस तो जुना रोड खराब होता पूर्ण, असं डांबरीकरण वगैरे काही नव्हतं. तर ऍक्सिडेंट मध्ये ती तामिनी तिथं झालं तिचं काहीतरी. ती तामिनी जिवंत राहिली. ती आपलं काय तामिनी मेली, तामिनी जिवंत राहिली. त्याच्यामुळे त्या घाटाला तिचं नाव दिलं. तर आता आपला मुंबई पुणे हायवे त्या घाटात त्या आपल्या हे बाबा, काय त्या बाबांचं नाव, धनगर बाबा नाही का, त्यांनी तो मार्ग दाखवला. मिसिंग लिंकला बाबा त्यांचं नाव द्या. मला नाव मिसिंग लिंक बोलतोय का तू? मिसिंग लिंक ऐकून घ्या. मिसिंग लिंक असू दे किंवा मुंबई पुणे जुना आपला घाट असू दे, तो घाट जो मार्ग दाखवला एक धनगर समाजाचे बाबा आहेत. त्यांचं नाव ऍक्च्युली माझ्या डोक्यात आहे ना आता. तसं त्यांना कसं इंग्रजांना त्यांनी मार्ग दाखवला, इंग्रजांनी तो रस्ता बघून स्वतः बनवून स्वतःच नाव केलं. त्या शेवटी त्या रोडला त्यांनी तिथं मारून टाकलं त्या बाबाला, धनगर समाजाच्या. त्या रोडला नाव कोणाच दिलं तर त्यांचं. तसं इथं तामिनी 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 राहिली, दामिनी गेली म्हणून तामिनी घाट नव्हती. स्टोरी रिअल आहे का? हा रिअल स्टोरी. आणि ही माझ्याकडूनच ऐकायला भेटणार, बाकी कोणीच सांगणार नाही. कोणालाच माहितच नाही. माहिती नाही. येस, मला आणि मला जास्त रोड सफर भरपूर झालेत माझ्या आयुष्यात, त्याच्यामुळे मला भरपूर असे रोडचे किस्से माहिती. जाणून घेऊया प्रवासामध्ये सोबतच. अजून अजून घाटा येईल तसं मी सांगत जाईल, पुढच्या अपडेट देत राहील. घाट येईल तसं आपण अजून स्टोऱ्या बघून घेऊ. नक्की. आता अभिला नाव आठवलं आहे. आता मला ऍक्च्युली ते नाव माझ्या डोक्यात आलंय. आता अभि शिंगरोबा बाबा यांनी तो पुणे मुंबई रोड दाखवला होता. नाव सांग, नाव. मिसिंग लिंक. मिसिंग लिंक नाही, जुना मुंबई पुणे रोड आहे ना, तो घाट आपला जो तो रोड पूर्ण दाखवला होता की ते शिंगरोबाने. गुड बॉय. त्यांनी तो रोड दाखवला इंग्रजांना. इंग्रजांनी त्यांना धरलं असत, म्हणजे काय म्हणतात ना, त्यांना किडनॅप केल्यासारखं. चल बाबा आम्हाला रोड दाखव. त्यांना रोड माहित होता, त्यांनी रोड दाखवला तेव्हा हा रोड तयार झालेला आहे, आपला पुणे मुंबई रोड. आणि त्या रोडला त्यांचं मंदिर देखील बांधलेलं आहे, जिथं त्यांनी मारून टाकलं होतं घाटाच्या मध्ये. मेल्यावर समाधी पण होतात ना, मंदिर कसं काय बनलं? ते एक देव मानलं गेलं त्यांना, त्यांनी कारण हा रोड दाखवला ना. त्यांनी तर आज रोड, आता तेच सांगतोय बाबा, ते इंग्रजांचं नाव व्हायला रोड त्यांनी दाखवला. ऐकून घ्या. इंग्रोबाला ज्यावेळेस विचारलं, बाबा आम्ही गेल्या वर्ष 2 वर्षापासून फिरतोय, मला रस्ता मिळाला नाही, रस्त्याचा मार्ग दाखवला. अनेक इंजिनियर होऊन गेले. मग त्यानं म्हणलं, त्याच्या मुलं तुला काय देऊ, तुला काय मागायचं माग, जमीन माग, पैसा माग, मोहर. माझं नाव द्या बाबा. नाही काय मागायचं माग. ते मला काही नको, तुम्ही ते सोडून जावं फक्त. हा म्हणून. हा. आणि ते शिंगरोबा म्हणजे असे त्यांच्या मेंढ्या वगैरे होत्या, त्या चरत चरत त्यांनी तो रोड शोधला होता. तुम्ही या देशातून सोडून जावा, हा देश सोडा. अरे बापरे, म्हणलं घातकी आहे म्हणून त्याला मारले. हो, असं आहे कारण आहे. आहे पण आता बऱ्याच वर्षाचा इतिहास आहे, थोडा जातो डोक्यातून, भरपूर अभ्यास करावा. किलोमीटर बाकी काहीच नाही ना, आपण जस्ट स्टार्टिंगला स्टार्टिंगला तामिनी घाटाच्या स्टार्टिंगलाच आहे. तामिनीच ना, तामिनी तामिनी घाटाच्या स्टार्टिंगलाच आहे. आता आम्ही घडाला जाणार आहे. 130 किलोमीटर ऐकले मी. ते आपल्या घरापासून भोसरीत नव्हतं. भोसरीत नव्हतं. अजून किती वेळ लागेल, काय लागेल? सेट मला वाटतं तास 1.5 तास लागतो. ठीक आहे, चालतंय. क्विक बाईटचा रिव्ह्यू असा आहे, खूप टेस्टी आहे.
अवतार पोचलोय खरं, पण इथं खूप बेकार असं ऊन आहे. आणि हे आमचे बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस साहेब. काय नाही साहेब, आलेलं आहे. सध्या वातावरण या ठिकाणी शांतीचं वातावरण आहे आणि उन्हाचा पारा चढल्यामुळं काही लोक सावलीच्या निवाऱ्याखाली थांबलेले आहेत. आता ऊन उतरल्यानंतर तिथं लोकांचा जो ओघ आहे येण्याचा, की छत्रपती शिवाजी महाराजच्या अभिषेकासाठी दर्शन घेण्यासाठी, तर तो 4च्या नंतर या ठिकाणी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. आणि त्या गर्दीमध्ये आपण सर्वांनी सामावून घेऊन शांततेमय वातावरणामध्ये आपण शिवाजी महाराजच्या अभिषेकाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पाडूया, एवढी माझी विनंती आहे. बरोबर, धन्यवाद. माझं अगदी सेम म्हणणं आहे. तुम्ही जरा काहीतरी सांगा ना त्यांना, की येताना जरा काळजी घ्या, काहीतरी घ्या बाबा. ऊन खूप आहे, पाण्याची बॉटल सोबत घ्या. येताना काळजी सर्वांनीच घ्या. टोपी तर नक्की घ्या, पाण्याची बॉटल. टोपी तुम्ही आणल्यामुळे तुम्ही म्हणता की सर्वांनी घ्या, पण टोपी मी नाही आणली, माझी टोपी गाडीतच राहिली होती म्हणून नशिबाने मला टोपी भेटली. नाहीतर मला इथे टोपी घ्यायला लागली असती. मी टोपी हे आमचे आणली. ड्रायव्हर साहेब तिकडे या. आमच्या साहेबांनी दिली हे आम्हाला टोपी आणून. आमचे म्हणून झालं रोमिओ सगळं. गाडीचे ड्रायव्हर साहेब. ते आम्हाला म्हणतात. बरं, माझं एक होतं की मी आता पहिली बार आलोय. 2 गोष्टी मला सगळ्यात पहिल्या सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट, मी तिथनं विचार करून आलो की पाऊस पडेल, थंडी वाजेल, मग मी गरम कपडे थोडंफार जाळून कपडे घेऊन आलो. पण इथं आल्यावर मला कधी गरम व्हायला की आता असं वाटतं की शॉर्ट झालंय. तर मग जसं दोन्हीचं पण नियोजन पहिली बार येणाऱ्यांनी करावं, ज्यांनी येतं त्यांना माहितच आहे. नाही, नियोजन यावं. पावसाचं वातावरण असलं तर रेनकोट वगैरे सोबत घेऊन यावं. की पाऊस पण पडतो आणि गरम बी होतो, दोन्ही पण होतं. रात्री पाऊस पडण्याची शक्यता असेल. असेल. पाऊस पडला, थंडी पण आता दुपारचं गरम होते, त्यात काय हेच नाही. आणि पाण्याची बॉटल घ्या सोबत, बस. मी आणि माझी टीम आता रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तर आता आमचं जेवण पाणी सगळं झालेलं आहे. तर आम्ही जरा रोपीचं पण बघत होतो, रूमचं वगैरे पण बघत होतो. हा व्हिडिओ मला माहिती कोण बघणार नाही, जास्त लोक माझ्या ओळखी सोडले. तर व्हिडिओचा बनवायचा पॉईंट असा होता की मला हे म्हणायचं की माझा नशिबावर विश्वास आहे, आधी पण होता. पण काय होतं, कधी कधी लोक असा विचार करतात की नशिबात काही भेटल नाही तर मग सोडून द्या, त्यासाठी प्रयत्न करत. तर माझा असा विचार आहे की नशिबावर आपण विश्वास ठेवायचा, पण प्रयत्न पण करत राहायचे. प्रयत्न करायला की सगळ्या गोष्टी भेटतात आपल्याला. तर ते पॉईंट इथं बोलण्याचं कारण असं की मी कधी पण घराच्या बाहेर नाही पडलेलो. ह्याच्या आधी पण थोडंफार इथे तिथे गेलो, ठीक आहे. पण इथं आज मी आलेलो आहे ना माझ्या ध्यानी नमनी. आता इथनं पुढे ज्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी दिसणार आहेत, ज्या मी गोष्टी अनुभवणार आहेत, ते पूर्णपणे माझ्या नशिबात माझ्या आलेल्या आहेत स्वतःहून. मी त्यासाठी कधीच मी प्रयत्न केले, पण असे प्रयत्न नाही केले की करत राहिलो. तर मला हेच म्हणायचं की आपण नशिबात गोष्टी असतात, फक्त आपल्याला थोडेफार प्रयत्न त्यासाठी करावे लागतात. आणि जे आपल्याला भेटणार ते भेटतच. फक्त प्रत्येक गोष्टीचा टाइम असतो, जागा असते, वेळ असते. ते आपल्याला जे भेटेल ते भेटणार. तू इथं कसा आला? इथं मी गाडीने आलो. आता इथनं पुढचं तर वेगळा आहे की एक्सपिरियन्स असणार आहे, पण त्याच्या आधीचा एक्सपिरियन्स तर खूप असा एक हे होता. म्हणून मी सांगतो की हे सगळं काही असं ठरवून किंवा असं करून नाही झालेलं, पूर्णपणे जे येते. तर व्हिडिओ मला असं बनवायचा होता की आम्ही येताना रील बघत होतो, प्रवीण तरडे सर ची रील बघत होतो. तर मग ते बघता बघता मला काय झालं की मी म्हणलं की मागाशी जसं मी म्हणलं की आपण नशिबात असतं की सगळं होतं, आपण फक्त प्रयत्न करत राहायचे. तर मग मी आता माझी अशी एक इच्छा आहे की मी असं प्रयत्न करत राहणार, आणि जे माझ्या नशिबात तर होईल. तर मला 2 लोकांचे व्हिडिओ शूट करायचे. तर पहिले त्यातले आहेत प्रवीण तरडे सर. त्याच्यासोबत मी एकतरी माझ्या पूर्ण आयुष्यात एकतरी व्हिडिओ शूट भेटणार म्हणजे भेटणार. तर मी असं पण भेटूच शकतो ते असं, पण माझ्या इच्छा की एकतरी मी त्यांच्यासोबत ऑरिजचा व्हिडिओ करणार. आणि दुसरं नितीन चंदनशिवे, दंगलकर नितीन चंदनशिवे, त्यांच्यासोबत एक व्हिडिओ करणार. फक्त 2. आता बघू माझं नशीब मला कुठे येतंय. कळलं तर मग तुम्ही दोघं आहे, हे आहे सोबतला आहे, पण भेट घ्यायचं कारण व्हिडिओ काढणार. नशिबात जसं म्हणलं मग अशी नशिबात झालं की सगळं भेटतं, आपण फक्त प्रयत्न करायचं. मग माझं असं आहे की माझी अशी इच्छा आहे की मला फक्त ह्या 2 लोकांचे व्हिडिओ काढायचे ऑरिजसाठी. तर नशीब कुठं येते बघूया. मी प्रयत्न तर करतोय. ठीक आहे, प्रयत्न चालू असू दे. सध्या तरी आपण चहाला. पण तुम्ही प्रत्येक एक खोटं सांगतो. अरे काय येऊन देतात काय कशासाठी पुढे कार्यक्रम मोठी आमचा दिवसभर चालणार आहे. माणसं आमची
ऑफिसला भेटा गेलेली हा मग या पुढे आहे भाई हे गणेश भाई या. हा बघू जा, या. हे बघा हे पास ना पूर्ण आमचा उपर नाही तो हा मग जा ना एक दोन तीन चार माणसं नाही ते उभारले 2 मिनिटं ऐका जरा. 2 झाले का 2 मिनिटं ऐका बहुत जगह है, नहीं जगह है, बहुत जगह है, अरे नहीं जगह है. कारण असं की एवढं 6 जून असतं एवढी गर्दी आहे नाही भेटत आहे वाढवत खिडकीच्या बाईला बसायचं आधीच आता सुट्टी नाही आता मस्त मजा येते आता शेवटी आम्ही बसलो आम्ही आता द्या आवाज काय आम्ही फायनली रोपवे मध्ये बसलो बसणार आम्ही कंप्लीट 2.5 तास वेटिंग थांबून 2.5 तास विनाकारण काढलेले आहे आम्हाला व्हीआयपी तिकीट असताना देखील व्हिडिओ चालू आहे. ट्रॉलीमध्ये चढताना आणि उतरताना आमच्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा. मित्रांनो तुम्हाला आता आम्ही काहीच व्ह्यू दाखवू शकत नाही पूर्णपणे अंधार झालेला आहे रात्रीचे 10 वाजले रात्रीचे 10 वाजलेले आम्ही सकाळी पुन्हा 4:30-5 वाजता वर येणार आहोत त्यावेळेस तुम्हाला पूर्ण आजूबाजूचा नजारा दाखवतो ते आपण पाहायला बसतो मग बसा उतरू द्या मग बसा मग बसा उतरू द्या मग बसा उतरू द्या मग बसा खड्डा बघा खड्डा बघून चला हे काढतो का नाही खराब पाहिलं त्यांनी मुलगीच काढली ना आपली सकाळी आला तोच काढायचा तेव्हा तो थांबत बी होता माहितीये का जाऊ दे. तुम्ही तर डायरेक्ट हात टाकायला म्हणलं ठीक आहे अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे एका प्रकारे व्हीआयपी असून नॉन व्हीआयपी सारखं आम्ही आलो थोडंफार स्कॅम झाला पण कसं काय आम्ही पोहोचलो फोटो काढायला चान्स भेटला पण त्या माणसांची मुलगीच उडवली पण ठीक आहे बाकीची आता बाकीचं काय नाही थोड्याफार पायऱ्या 100-100 तेवढ्या पायऱ्या चढून वर जाऊन पुढची चलो अशा प्रकारे आमचा हा दिवस टेक्निकली संपून परत स्टार्ट झालाय आम्ही 2.5 ते 3 तास लाईनमध्ये थांबून आम्हाला कशी तरी करून त्या रोपमध्ये बसायला जागा भेटली पण 10 मिनिटं वर जायला लागले 5 मिनिटं आम्हाला तिथून पोहोचायला त्याच्यानंतर आम्ही परत रोपमध्ये बसलो आणि खाली आलो आम्हाला काही जास्त वर बघायला नाही भेटलं त्यात आम्हाला म्हणजे रोहित पवार सर पण भेटले त्यासोबत फोटो पण नीट नाही आला जाऊ दे आता परत नेक्स्ट प्लॅन आहे भेट झाली आमची भेट झाली त्यांनी आम्हाला बघितलं आम्ही त्यांना बघितलं ओके त्याच्यानंतर आता नेक्स्ट प्लॅन आहे की सकाळी मॉर्निंग 4ला परत वर जायचं आणि वर एन्जॉय करायचं सकाळी आम्ही लवकर जाणार असल्यामुळे नाश्त्याची वगैरे सोय नाही म्हणून आम्ही बिस्किट घेऊन चाललेलो आहे हा आमचा उद्याचा ब्रेकफास्ट असेल सकाळी 4 वाजताचा मला खूप झोप आली. चला बाकी काय असेल- आपण जे काय असेल उद्या मॉर्निंगला देऊ जेवण वगैरे झाले आता आम्ही झोपणार बाकीचे अपडेट उद्या सकाळी